तो चलिए शुरू करते हैं। तर गाईज आम्ही आता अक्कलकोटला म्हणजे पोहोचलोय, काल रात्रीच पोहोचलोय. ते दाखवायला नाही जमलं मला, मी ब्लॉग आधीच एंड केलेला. तर आता आम्ही अक्कलकोटला पोहोचलोय आणि आता दर्शन घ्यायला आम्ही चाललोय. 5:30 वाजलेले आहेत. 5:30ची आरती असते, बट आम्हाला लेट झाले. 5:30 वाजलेले आहेत. इथेच भेटली तर आरती खूपच छान आहे. तर भेटली तर तुम्हाला मी आरतीवाला दाखवीन, आरतीचा माहोल. आणि नाही भेटली तर मी तिथे स्वामींच्या इथे जे जे मला वाटेल, जे जे मला कॅरी कर. क्या बोला तूने? कॅरी म्हणजे कॅरी नाही असं नाही, जे जे मला दाखवायला जमेल ते मी तुम्हाला दाखवीन. तर चला बघूयात. जय तर बसमध्ये जायची सगळ्यांची तयारी सुरू आहे, बघू शकताय तुम्ही. आणि आता मी बसमध्ये बसून जाणार आहोत, कारण की आमचा तर 5:30 वाजलेले आहेत. आणि आता आमचे फॅमिली मेंबर्सची घाई चाललंय, गडबड बसमध्ये बसायची, बॅग्स वगैरे ठेवायची. तर बघूया. हा इकडे आम्ही स्टे होता आमचा, इकडे फक्त आणि फक्त 2 तासाचा स्टे होता. तर गाईज आम्ही अक्कलकोट मंदिराच्या बाहेर आहोत. तर इथून जायचं आहे मंदिरात. सो इथून एंट्री आहे मंदिरात जाण्यासाठी, बघू शकताय. इकडून आतमध्ये जाऊन बघूयात आपण. तर गाईज जग किती पुढे गेला तरी आपली संस्कृती आपण विसरायची नाही. तर अशा प्रकारे बघू शकता आपली मराठी संस्कृती जपताना दिसत आहेत आपली माणसं. इकडे बघा, ही चाचूची मम्मी, ही माझी मम्मी, आणि साक्षी काकी, सोनी काकी. सो लेट्स गो, चला आतमध्ये एंटर करूया. तर गाईज मंदिर खूप एम्प्टी भेटलंय आम्हाला आणि बघू शकताय. जाऊयात आतमध्ये दर्शनासाठी. सो असं काहीसा आतमधला व्ह्यू आहे. तर गाईज हे आपल्या स्वामी समर्थांचं मंदिर आणि तिथे स्वामी समर्थांचं स्थान बघू शकताय. आणि मंदिर खूप एम्प्टी भेटलंय, खूप एम्प्टी. इतकं भारी दर्शन होणार आहे. गाईज हे स्वामी समर्थांचं दर्शन खूप म्हणजे खूप छान झालेलं आहे. आणि इथे फोटोज काढण्यासाठी येत आहेत वगैरे, म्हणजे इथे फोटोज वगैरे काढतात. आणि हा ओल्ड मंदिर आहे स्वामी समर्थांचा असं म्हणतात, मला नक्की माहिती नाही बट असं म्हणतात. आणि हे एक्झिट करण्यासाठी इकडचं काही लोकेशन. तर हे एक छोटंसं खरेदी करण्यासाठी मार्केट आहे आपल्या मंदिराच्या इथेच बाजूला. तर हे तुम्ही घेऊ शकता. असं काही म्हणजे जे आपल्याला आपण यूज करतो ते. तर गाईज हे स्वामी समर्थांची मूर्ती आहे. इथे फोटोशूटला खूप सारे लोक येतात. हे फोटोशूट पॉइंट आहे.
तर बघू शकताय तुम्ही असं काहीसा फोटोशूट पॉइंट आहे. गाईज आमचा स्वामी समर्थांचं दर्शन खूप भारी झालेलं आहे आणि परीला खूप बोल सुचले आहेत. 2 दिवसानंतर ती अशी बोलते की तिने तिथे टोमॅटोज बघितले, तर तिचं असं म्हणणं आहे की स्वस्त खा मस्त राहा. कसं वाटते तुम्हाला? सॉरी बरी छान वाटते तिला. स्वस्त खा मस्त राहा. गाईज आमचं दर्शन एकदम भारी व्यवस्थित झालेलं आहे आणि परीला आम्ही हा काम दिले सोपवलं आहे तिच्यावर 3 दिवस की आमच्या हृदयला ती 3 दिवस घेणार आहे. तिच्यावर हा काम आम्ही सोपवलेला आहे आणि तो काम ती परफेक्ट करते. परी त्याच्यासाठी थँक्यू. तर हे बघू शकता तुम्ही डोसा आणि इडली आहे. तो डोसा इडली सांबार चटणी चटणी. सो तुम्ही पण या आणि डोसे खाऊन जा. आम्ही नाही खालेत, तुम्ही खा. चलो गाईज आमचं दर्शन खूप भारी झालेलं आहे, खूप भारी. आणि आम्ही लोक आता निघालोय एकविराला जाण्यासाठी. तर बाबू उठतोय. बाबू उठा उठा, दिवाळी आली, मोठी सांगण्याची वेळ झाली. बाबू बाबूला उठवतोय आम्ही. बाबूला उठव, बाबूला उठव, उठा उठा. नाचायला लागला बाबू, नाचायला लागली. बाबूला डान्स इतका आवडतो ना. नाच नाच नाच. आमचा हृदय खूप मस्ती करतो, खूप मजा करतो, खूप मजा. त्याला नाचायला इतकं आवडतं ना की प्रमाणाच्या बाहेर. सो गाईज आता बघूया आपण पुढे कुठे कुठे जातोय वगैरे वगैरे सगळं बघूया. आणि जसं जाऊ तसं मी तुम्हाला सांगतच राहीन पुढे पुढे. सो बाय गाईज. आता 9 वाजलेले आहेत आणि आम्ही अक्कलकोट वरून निघालो आहोत आणि ते भूक लागले तर नाश्ता करण्यासाठी बस थांबलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आमचे माणसं नाश्त्यासाठी उतरत आहेत आणि इथे कुकिंग सुरुवात आहे. ते साक्षी काकी चाय द्यायचं काम करते. चाय गरम, चाय गरम, चाय गरम, गरम चाय, गरम चाय, गरम चाय. गाईज आम्ही लोक आता थांबलेलो आहोत जेवण बनवण्यासाठी. आता 1 वाजून गेलेला आहे. सो जेवणाची तयारी सुरू आहे. इथे जेवण बनवायची सगळी तयारी सुरू आहे आणि आता आम्ही 4.5 तास अजून लांब आहे आम्हाला एकविरा. तर इतका वेळ तर नाही थांबू शकत म्हणून इथे थांबलोय. तर आता डायरेक्ट आम्ही थांबणार ते डायरेक्ट एकविरा यायला. सो बघूया आपण जेवणाची तयारी आपली. तर गाईज बघू शकता इथे जेवणाची तयारी सुरू आहे आणि इकडे कुकिंग करतायत आणि इकडे आपल्या हेल्प. तर इथे वड्यांची तयारी चालू आहे. बाई काय बोलता? वडे बनवताय, कसं वाटतंय तुम्हाला बाई? बाई तुम्हाला विचारते, वडे बनवता कसं वाटते? नाचून नका दाखवून, नाचून दाखवून दमले नाचून बघून. आणि त्याच्यामध्येच माझी आजी आहे तर तिला खूप म्हणजे अशी उत्सुकता असते डान्स करण्याची, सिंगिंग करण्याची वगैरे. खूप तिला असं आवडतं वगैरे. तर आपण तिच्याकडून जरा काही क्वेश्चन्स विचारूया तिला, जस्ट असं टाइम आहे म्हणून. तर ही माझी आजी नंदा आजी. तर नंदाजी तुला मी काही प्रश्न विचारते, त्याची उत्तर दे. एवढी नाही, बोर्डाच्या परीक्षा एवढी नाहीत पण आहेत. तर तुला काय बोलायचं आहे आपल्या ट्रिप बद्दल? दोन शब्द, 2 लाईन. उत्तमरित्या पार पाडते विद्यार्थी आणि त्याची ही मुलगी हिमाली. गेल्या वर्षी आम्हाला अष्टविनायक यात्रा दाखवली. त्याच्यात कुठलाही काही कमी पडून दिले नाही. व्यवस्थित जेवण खावण राहण्याची सोय सगळं उत्तम प्रकारे केली. आणि यंदा आम्ही त्र्यंबकेश्वर, वणी, शिर्डी, नाशिक आणि तुळजाभवानी आम्ही अक्कलकोट केला. अक्कलकोटवरून आता आम्ही एकविरा जाणार आहोत. त्या प्रकारे आमचं जेवण वगैरे सर्व व्यवस्थित करून सर्वांशी मिळून मिसळून राहून आता आमची सर्व सोय करते ती
मजा येते ना ट्रिपला? हा खूप मजा येते. आता नाच, लास्टचा गाणं दिवस सर्व. आहे, आता एकविराला पोहोचायचं आहे, तिकडे आपला डान्स झालाच डान्स पाहिजे. झालाच पाहिजे. आणि प्रत्येक होणार ठिकाणी आमचा डान्स जिथे तुम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये बघितलं की डान्स झाला, परत गाणी वगैरे मंदिरात बोलले, ते ह्यांच्यामुळे हे ते सगळं करतात. बाकी कोण नाही, ह्या पुढाकार घेतात म्हणून ते सगळं होतं, म्हणून तसं आपल्याला बघायला भेटतं ब्लॉग मध्ये. तर थँक्यू नंदाजी, अशीच सपोर्ट करत राहा आणि असंच माणसांना हसत खेळत ठेवा. थँक्यू सो मच. तर बघूया आता पुढे. आपले वडे आता रेडी झालेले आहेत आणि तुम्ही ओळखता वडे तळते. बोला. हो 100%. बघा असे आपले वडे तळून झालेले आहेत. हा गाईज, आपली डिश आजची अशी काहीशी दिसते. बघा आजचा मेनू आमचा. भूक लागले माहितीये मला. चला सुरुवात करा. तर गाईज खाली दर्शन घेतोय आता आपण. खालून दर्शन घ्यायला आलेलो आहोत आपण एकविरा आईला भेटायला. हॅरी बाप्पा मोरया कर. बाप्पा नमस्कार केला. तर बघू शकतो दर्शन खूप छान झालं. खालती झालं बट खूप छान झालं. आणि आता मला खूप लेट झालं ट्रॅफिकमुळे. 11:30 वाजले बट इट्स ओके. तर आता आम्ही निघतोय घरच्या दिशेला. ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे. सो तर गाईज खूप लेट झाला आणि मला ब्लॉग्स बनवता नाही आले, म्हणजे मधीतले. सो आम्ही इनडायरेक्टली आता 11 वाजलेत आणि आम्ही एकविरेला 11 वाजता पोहोचलोय. खूप लेट झालं. तर आपण इकडे खालून दर्शन घेऊन आता जाणार आहोत. वरती जायला नाही भेटणार आहे बिकॉज मंदिर बंद झालेलं आहे आणि आता 11:30 वाजत आलेले आहेत आणि आम्ही एकविरेला खूप लेट पोहोचलोय बिकॉज ट्रॅफिक खूप होती आणि खूप लेट झाला आम्हाला. तर आता आम्ही इकडे दर्शन घेतलंय. आता आम्ही चाललोय घरच्या दिशेला. तर दर्शन वगैरे खूप छान झालं. पिकनिक ही खूप छान झाली आणि आता आम्ही घरी जायला निघतोय. तर आता आपल्या ब्लॉग एंड करण्याची वेळ आलेली आहे. सो बाय गाईज. माझे ब्लॉग्स कसे वाटले तुम्ही नक्की सांगा. जर तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा की तू बनवत जा वगैरे 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 वगैरे. गजब बेइज्जती है. मी नक्कीच ट्राय करेन तुमच्यासाठी बनवायसाठी. सो सांगा मग मला कमेंट्समध्ये. बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.